नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. बहुसदस्यीय मतदारसंघ 1950 पासून आरक्षणाच्या अनुशेषाची गणना आणि लोकसंख्येच्या प्रमाणात संसाधनांच्या वाटपावर दलित अजेंडा परिषदेत भर. इम्तियाज जलील हे औरंगाबाद लोकसभेतून आमचे उमेदवार असतील. एमआयएम सुप्रीमो ॲडव्होकेट असदुद्दीन ओवैसी यांची घोषणा. लवकरच उर्वरित उमेदवारांची घोषणा करणार. आता बघूया सविस्तर बातम्या. इम्तियाज जलील हे औरंगाबाद लोकसभेतून आमचे उमेदवार असतील अशी घोषणा एमआयएम सुप्रीमो ॲडव्होकेट असदुद्दीन ओवैसी यांनी केली असून ते स्वतः हैदराबाद मधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलंय. एमआयएम कडून इम्तियाज जलीलच उमेदवार असतील असं ओवैसींनी जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकीत औरंगाबादच्या जागेवरून प्रत्येक पक्षात चढाओढ सुरू आहे. त्यातच एमआयएमच्या पक्षाकडून इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा एक संधी देण्यात आली आहे. याबाबत खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी माहिती दिली आहे. एमआयएम कडून किती जागा लढवणार हे अद्याप ओवैसींनी सांगितलेलं नाहीये. मात्र इम्तियाज जलील यांनी एमआयएम महाराष्ट्रात 6 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं यापूर्वीही सांगितलं होतं. त्यानुसार मुंबई, औरंगाबाद, नांदेड, धुळे आणि विदर्भातील एका मतदारसंघातून पक्ष आपला उमेदवार उभा करणार आहे. याशिवाय बिहारमधील 11 जागांवर एमआयएम आपले उमेदवार उभे करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. औरंगाबाद से इंशाल्लाह इम्तियाज जलील साहब लड़ेंगे. किशनगंज से अख्तरुल ईमान साहब जो हमारे बिहार के अध्यक्ष लड़ेंगे. हैदराबाद से इंशाल्लाह पार्टी असदुद्दीन ओवैसी को टिकट देगी. इससे हटकर भी बिहार, यूपी, महाराष्ट्र में हमारे वहाँ के पार्टी प्रेसिडेंट्स डिसाइड कर रहे हैं, आपको बता देंगे. मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने 42 दिवसांपासून माथाडी कामगारांचे कामगार उपायुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू असून सदर आंदोलनाची पुढील नियोजनाबाबत साथी सुभाष लोमटे यांच्या वतीने पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली आहे. मराठवाडा लेबर युनियनच्या संयुक्त विद्यमाने 5 फेब्रुवारी 2024 पासून कामगार उपायुक्तालय कार्यालयावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून कामगार ठिय्या बेमुदत आंदोलनाला बसलेले आहेत. या आंदोलनाचा आजचा 43वा दिवस आहे आणि या 43 दिवसामध्ये संघटनेच्या वतीने संबंधितांना म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय असेल, DSO कार्यालय असेल किंवा कामगार उपायुक्त कार्यालय असेल यांना आम्ही निवेदनं दिलेली आहेत आणि कायद्याच्या चौकटीतले आणि कामगारांचे प्रलंबित प्रश्न हे तातडीने मार्गी लावावेत म्हणून निवेदनं देऊन विनंत्या केलेल्या आहेत. परंतु त्यांनी फार तेवढं गांभीर्याने हे ठिय्या आंदोलन घेतलेलं नाही आहे. म्हणून कामगारांवर आजच्या 43व्या दिवशीसुद्धा ठिय्या आंदोलन करावं लागत आहे. त्याबद्दलची एक भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि या आंदोलनाची पुढील दिशा ही ठरविण्यासाठी आज आमच्या संघटनेचे नेते साथी सुभाष लोमटे साहेब यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पुढील आंदोलनाची घोषणा करावी. त्या चौकटीमधले सर्व प्रलंबित प्रश्न जिल्हा प्रशासनाने तात्काळ सोडवावेत यासाठी गेले 4-5 वर्षापासून सातत्यानं आपण लोकशाही पद्धतीनं आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. प्रत्येक वेळेस प्रशासन, मग ते माथाडी मंडळाचे अध्यक्ष असतील किंवा जिल्हाधिकारी असतील, आम्ही प्रश्न सोडवतो एवढंच आश्वासन दिलं जातं. आणि म्हणून शेवटी 30 जानेवारीला ज्यावेळेस आम्ही निदर्शन केलं त्याच वेळेस सांगितलं की आता इतक्या दिवस आम्ही तुमचं आश्वासनं फक्त ऐकली, परंतु आता जर तुम्ही प्रश्न सोडवले नाहीत तर आम्हाला 5 फेब्रुवारीपासून बेमुदत
ठिय्या आंदोलन करावं लागेल आणि त्याप्रमाणे आत्ताच ॲडव्होकेट सुभाष सावंगीकरांनी सांगितल्याप्रमाणे कामगार उपायुक्तांच्या कार्यालयावरती आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती 5 तारखेपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। कशासाठी हे ठिय्या आंदोलन? तर मालक बेकायदेशीररित्या माथाडी कामगाराला काढून टाकतात, त्यांना काही अधिकार नाही, त्यांना पूर्ववत कामावर घ्यावं, अशा मालकांकडं थकलेली थकबाकी वसूल करावी, त्याचबरोबर नोंदित माथाडी कामगारांना कायद्याचं संरक्षण द्यावं, नियमितपणे 3-3 वर्षाला जे करार करायचे असतात मजुरीवाढीचे ते करार करावेत। याचबरोबर शासकीय धान्य गोदामातली 5 वर्षापूर्वीची थकबाकी अद्याप मिळालेली नाही, ती तात्काळ मिळावी। महागाई निर्देशांक सरकारचा आदेश आहे की दरवर्षीचा महागाई निर्देशांक गोदामातल्या हमालांच्या मजुरीमध्ये ॲड करावा आणि ती मजुरी त्यांना दिली जावी। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकदाही तो महागाई निर्देशांक दिला गेला नाही। त्याचबरोबर जे कंत्राटदार कायद्याचं उल्लंघन करतात त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी, त्यांना पुन्हा कंत्राट दिलं जाऊ नये। भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने दिनांक 20 मार्च रोजी महाड चौदार तळे संघर्ष दिनी पॅन्थरचा भव्य संघर्ष मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांच्या वतीने एडीएन सोबत बोलताना देण्यात आली आहे। 20 मार्च 1927 साली बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता। तो संघर्ष माणुसकीसाठी, मानवमुक्तीसाठी आणि समता निर्माण करण्यासाठी होता। तो संघर्ष दिवस आम्ही एक प्रेरणा दिवस म्हणून मान्य करतो, प्रेरणा दिवस म्हणून मानतो आणि तो पुढेही असावा। कारण आज जे प्रश्न बाबासाहेबांच्या समोर होते त्या प्रश्नापेक्षा अत्यंत गंभीर आणि भयानक प्रश्न आज आमच्या समोर आहेत आणि म्हणून संघर्ष हा चळवळीसाठी आवश्यकच आहे आणि विशेषतः आंबेडकरी चळवळीसाठी। आणि म्हणून आम्ही 20 मार्च 1927चा तो संघर्ष दिवस आज 20 मार्च 2024 मध्ये या ठिकाणी घेत आहोत औरंगाबादला। आणि या ठिकाणी एक मेळावा त्या निमित्ताने आम्ही घेणार आहोत आणि त्या मेळाव्याचं उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत आणि विद्रोही कवी असे ऋषिकेश कांबळे हे करणार आहेत। त्या मेळाव्याचं अध्यक्षस्थान आंबेडकरी साहित्यिक आणि विचारवंत भगवान दांडे, प्राध्यापक भगवान दांडे हे करणार आहेत। आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक विलास कटारे हे उपस्थित राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून आणि मी सुद्धा असणार आहे। तर अशा पद्धतीनं ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे। याच्यामध्ये आज प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराचा जो मुद्दा होता तो मार्गी लागला आहे, परंतु त्या विद्यापीठाचं हनन करण्यामध्ये जातीवादी आणि एक म्हणजे ज्या विरोधी शक्ती आहेत त्या काम करत आहेत आणि म्हणून बाबासाहेबांच्या विद्यापीठाला गौणत्व कसं निर्माण होईल यासाठीच त्या सक्रिय आहेत। आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ह्या विद्यापीठाला केंद्रीय दर्जा जर दिला तर इथं अनेक कोर्सेस येतील, अनेक विद्वान येतील, अनेक महत्त्वाच्या घडामोडी ह्या ठिकाणी घडतील आणि म्हणून ह्या विद्यापीठाला एक दर्जा निर्माण होईल आणि तो दर्जा देण्यासाठी एक बाबासाहेबांचं नाव देण्याचा ठराव आम्ही या ठिकाणी घेणार आहोत सेंट्रल विद्यापीठाचा। त्याच्यानंतर गायरान जमिनीचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत, उलट सरकार नोटिसी देऊन घरं आणि शेत्या काबीज करत आहेत। वन जमिनीचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर बार्टीसारख्या संस्थेचं PhDचं अनुदान बंद करण्याचा प्रश्न आहे। असे अनेक प्रश्न आहेत। शेतकऱ्यांच्या शेतीच्या हमी भावाचा प्रश्न आहे, झोपडपट्ट्यांना PR कार्ड देण्यात यावं अशी आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे। ह्या अशा आणि अनेक मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही ठराव करणार आहोत आणि हा ठराव
सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे आम्ही पाठवणार आहोत. आणि म्हणून ह्या अशा जीवन मरणाच्या प्रश्नावर जिथं चर्चा होते या ठिकाणी जनतेनं सामील झालं पाहिजे. आणि म्हणून माझं जनतेला आव्हान आहे की मोठ्या संख्येनं जनतेनं यामध्ये सामील व्हावं आणि विशेषतः तरुण कार्यकर्त्यांनी, कारण विद्यार्थ्यांच्याही समस्या या ठिकाणी आम्ही चर्चेत घेणार आहोत आणि त्यावर विद्यार्थ्यांनी आपली मतं मांडली पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे. आणि ह्यासाठी हा मेळावा आहे आणि हा संघर्ष मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर कामाला लागले आहेत. आम्ही पोस्टर्स, पॉम्पलेट्स आणि चर्चा, गाठी भेटी या माध्यमातून ते करत आहोत. परंतु ज्यांच्याबरोबर आमचा संपर्क आला नाही त्यांनी हाच आमचा संदेश समजून या मोर्चामध्ये आपल्या ह्या मेळाव्यात सामील व्हावं असं आव्हान या ठिकाणी मी करतो. डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाचे नव्याने सुरू होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर सोमवारपासून तपासणी शुल्क दरात बदल करण्यात आले आहे. याबरोबरच रुग्णालयातील इतर सुविधांमध्ये सूट देण्यात असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान याच्यातर्फे चालवलं जाणारं डॉक्टर हेडगेवार रुग्णालय आणि डॉक्टर श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जे आता नवीन प्रस्तावित जागेत येत्या 3 महिन्यात सुरू होणार आहे. तर येत्या रामनवमीपर्यंत, साधारणतः 17 एप्रिलला रामनवमी आहे, तर पुढच्या 1 महिन्यासाठी आपण गरजू रुग्णांसाठी काही सवलतीच्या दरामध्ये तपासणी आणि उपचार याची एक योजना आपण आज सुरू करतो आहे. याच्यामध्ये पहिल्या येणाऱ्या 200 रुग्णांना 20 रुपये इतक्या कमी सवलतीच्या दरात तपासणी करण्यात येईल आणि त्याच्यापैकी ज्यांना काही OPD बेसिसवर लागणाऱ्या ज्या निवडक रक्ताच्या तपासण्या आहेत, एक्सरे आहेत, याच्यामध्ये 25% सूट आपण देतो आहे. मग या रुग्णांना जर का कुठल्या ऑपरेशनची गरज पडली किंवा त्यांना ॲडमिट व्हावं लागलं तर ॲडमिट झाल्यानंतरसुद्धा ठराविक ऑपरेशन्ससाठी आणि त्यांच्या ॲडमिट राहण्याच्या खर्चावर पण आपण 50% सूट देण्याचा या योजनेद्वारे प्रस्ताव आपण सगळ्यांना सांगतो आहे. या योजनेद्वारे आपण जास्तीत जास्त गरजू रुग्णांना या उपचारासाठी आणि त्यांच्या शस्त्रक्रियांसाठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे आणि जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन या निमित्ताने करतो आहे. याशिवाय इतर सर्व योजना, महात्मा फुले जीवनदायी योजना असेल, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल, यांच्या सुविधा अखंडितपणे या सोबतच चालू राहणार आहे, जिथं पूर्णपणे मोफत सुविधा रुग्णांना मिळत असते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने.
थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर? रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। खुलताबादचे माजी नगर अध्यक्ष ॲडव्होकेट कैसरुद्दीन यांनी जात पडताळणी संदर्भातील न्यायालयाच्या निर्णयाबाबत माहिती दिली। याबरोबरच त्यांच्या जीवितास धोका असल्याचे देखील त्यांनी एडियन सोबत बोलताना म्हटलं आहे। असल में 1997 और 2010 में मेरा कास्ट सर्टिफिकेट वैलिड हो चुका और ऑनरेबल हाई कोर्ट के ऑर्डर पर हुआ था। फिर भी कुछ शरारती तत्व बार बार इस चीज़ को उठाते रहे हैं। पिछले साल 2 साल से ये सिलसिला चल रहा है। पहले तो मुझे टॉर्चर किया गया, टारगेट किया गया, गाली गलौज करना, मारहान करने की धमकी देना। उसके साथ साथ फिर मेरी कंप्लेनें की गई। ये 1-2 लोगों का काम नहीं है, ये गिरोह है। इसके संबंध में मैंने जो है तो माननीय पुलिस आयुक्त और लोहिया साहब और मनीष कलवानिया साहब एसपी साहब से मुलाकात किया हूँ। निर्णय आने के बाद में मेरी जान को धोखा बढ़ गया, इसलिए मैंने उनसे विनती किया हूँ कि इस संदर्भ में फौरी कार्रवाई की जाए। और जो डुप्लीकेट टीसी मेरी इस्तेमाल की गई है बार बार 10-12 जगह ऑफिस में, जिसके ऊपर 1997 में चोरी का केस भरा गया था 420, 469, 471 और 468 के तहत, वही तहत जो है तो अभी भी कार्रवाई की मैंने मांग किया हूँ। और इस संदर्भ में मैंने जो है पुलिस इंस्पेक्टर मैडम परदेसी मैडम सिटी चौक और फराटे साहब खुलदाबाद से भी मुलाकात किया हूँ। दरअसल इसका जो बैकग्राउंड है वो ये है कि बार बार पॉलिटिकल और कुछ इस तरह के लोग मुझे टारगेट करने की कोशिश करते हैं, लेकिन मेरे साथ अल्लाह का करम, माँ बाप की दुआएं और आम पब्लिक और आम लोगों का दोस्तों का साथ है, उनकी दुआएं हैं। तो मैं तीसरी बार इस मरतबा जीता हूँ। ये इतिहास है, पहली बार ऐसा हुआ है कि एक कास्ट सर्टिफिकेट के ऊपर 3-3 निर्णय आए हैं। 1997 में मेरा वैलिड हुआ, 2010 में वैलिड हुआ ऑनरेबल हाई कोर्ट के ऑर्डर पर, और अब तीसरी मरतबा भी वैलिड ही हुआ। तो इस तरह से ये फाइल क्लोज की गई है और इसके पीछे का बैकग्राउंड बहुत सारा है। लेकिन मैं जो है तो आभार व्यक्त करता हूँ मेरे साथियों का, दोस्तों का, और आगे भी मेरी कोशिश रहेगी। मुझे जो है तो भटकाने के लिए, मुझे बदनाम करने के लिए इस तरह की कोशिशें की जाती है, लेकिन मैं कोई डरने वाला व्यक्ति नहीं हूँ। मेरे को जो है तो मैं सक्षम हूँ कोई भी चीज़ को फेस करने के लिए। पैठण एमआयडीसी पिंपळवाडी येथील फाट्यावर शेंद्रा एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सोमवारी दुपारच्या सुमारास फुटली होती। त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले, तर परिसरातील दुकानदारांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे। पैठण औरंगाबाद रोडवरील पिंपळवाडीजवळ पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याच्या कारणामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले, तर परिसरातील वाहतूक खोळंबली होती व रस्ता बंद झाला होता। सुमारे तासभर असे चित्र पाहावयास मिळाले होते। शेंद्रा एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, यात लाखो लिटर पाणी वाया गेले। अतिदाबाने पाणी पुरवठा सुरू केल्याने हा प्रकार घडला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे। तर परिसरातील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने तेथील सिमेंट पाण्यात नास झाले। याबरोबरच परिसरातील काही दुकानदारांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याचे दिसून आले आहे। शेंद्रा एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सोमवारी दुपारच्या सुमारास फुटली होती। त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले, तर परिसरातील दुकानदारांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। अनुसूचित जातींना संसद आणि राज्य विधानसभांमध्ये न्यायोचित प्रतिनिधित्व देण्यासाठी बहुसदस्यीय मतदारसंघांची रचना, सरकारी नोकऱ्यातील अनुसूचित जातींच्या अनुशेषाची 1950 पासून गणना करून अंमलबजावणी आणि लोकसंख्येच्या प्रमाणात देशातील सर्वच संसाधनांचे वाटप करण्यात यावे, असा आग्रह नुकताच झालेल्या दलित अजेंडा परिषदेत धरण्यात आला आहे। अखिल भारतीय स्वातंत्र्य अनुसूचित जाती संघ आईस्काच्या वतीने नुकतेच एक दिवसीय दलित अजेंडा परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। आंबेडकरी अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून दलित अजेंडा आणि तळागाळातील आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून
दलित अजेंडा अशा 2 सत्रात झालेल्या या परिषदेत अनुसूचित जातींच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली। या परिषदेत जालनाच्या मत्स्योदरी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर DS गजहंस, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक सतीश बनसोडे, प्राध्यापक डॉक्टर स्नेहलता मानकर, आईस्काचे अध्यक्ष डॉक्टर राहुल सोनपिंपळे, ज्येष्ठ पत्रकार आणि सुरेश पाटील, आंबेडकरी कार्यकर्ते सिद्धार्थ शिनगारे, आईस्काच्या राज्य सचिव दीपाली साळवे आणि आंबेडकरी कार्यकर्ते सचिन निकम यांनी विविध मुद्द्यांवर विवेचन करत दलित अजेंड्यांवरील विषयांची मांडणी केली। आईस्काच्या केंद्रीय समितीचे सदस्य डॉक्टर सचिन बनसोडे यांनी या परिषदेचा आयोजनामागची भूमिका सांगितली। शिकलेल्या पिढीने मागून येणाऱ्या पिढीकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे, त्यामुळे संविधानाने आपल्याला दिलेले आरक्षण टिकवून ठेवता येईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। अनुसूचित जातींची अ, ब, क, ड अशी वर्गवारी करून दलितांमध्ये फूट पाडण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत। तुम्हाला आंबेडकरवाद्यांसोबत जाण्याची गरज नाही असे अनुसूचित जातीतील घटकांच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। जेव्हा जेव्हा दलितांवर अत्याचार होतात तेव्हा आंबेडकरी समाजच धावून जातो, तेव्हा तुम्हाला वर्गवारी दिसत नाही का असा सवाल प्राध्यापक डॉक्टर DS गजहंस यांनी केला। नुसत्या जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरून चालणार नाही, तर ज्या जातींची जेवढी लोकसंख्या तेवढ्या प्रमाणात उद्योग, नोकऱ्या, जमिनींसह देशातील सर्वच नैसर्गिक आणि भौतिक संसाधनांचे वाटप झाले पाहिजे असा आग्रह डॉक्टर गजहंस यांनी धरला। आंबेडकरी संघटना कितीही झाल्या तरी त्यांचे लक्ष एकच असले पाहिजे। राजकारण ही सगळ्या प्रश्नांची गुरुकिल्ली असल्यामुळे या सगळ्या संघटनांनी एकच राजकीय भूमिका घेतली पाहिजे असा आग्रही डॉक्टर गजहंस यांनी धरला। देशभरामधल्या शेड्यूल कास्टमधल्या शेड्यूल कास्ट प्रवर्गामधल्या ज्या विविध जाती आहेत त्या जातींमध्ये जे असलेले अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक, नागरिक, कार्यकर्ते या सर्वांना सोबत घेऊन या देशामध्ये शेड्यूल कास्टचं एक संघटन उभा करण्याचा मानस घेऊन या ठिकाणी आम्ही कार्यरत आहोत। एक संघटना आपल्या विचार मांडताना दिसत आहे। आता पार्लमेंटरी सुरू झालेले देशाच्या मोठ्या सर्वोच्च संस्था आहेत या ठिकाणी आपल्या विचाराची माणसं बसवली जात आहेत। बहुतेक सरकार बदललं तरी माणसाच्या ठिकाणी राहणार आहे। आपण पहिल्या कधी ऐकलं होतं सुप्रीम कलेक्टर व्हायचं आहे, UPSCची परीक्षा द्यावी लागते। काय परिस्थिती आहे? मागच्या वर्षामध्ये मागच्या 3-4 वर्षांनी 200 लोक डायरेक्ट गेले। आता मी गौतम पटेकर यांच्याबरोबर चर्चा करत त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र शासनाने PR काढला होता, कंत्राटी पद्धतीने प्रशासनामध्ये लोक भरती करायचे। लोकांनी थोडा आढावा केला, त्यांनी मागे घेतला आणि पुन्हा गुपचूप लोक शांत झाले, त्याला दिली, जागा भरल्या। जुन्या आकडेवारीमध्ये खूप मोठा बदल म्हणजे काही आकडे तर दुपटीने वाढलेले आपल्या अभ्यासामध्ये दिसून येतात। त्याच्यामुळे आपण जे काही विचार मंथन केलं, जे अभ्यासकांनी या अजेंडा तयार करण्यासाठी त्या ठिकाणी ज्या तुम्ही ह्या परिषदा वगैरे घ्यायला लागल्या ते सुद्धा खूप कौतुकास्पद आहे। कोणताही कार्यक्रम घ्यायचा म्हणलं की त्याच्यासाठी खूप श्रम लागतात, म्हणजे सगळ्याच प्रकारचं जे काही आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळं बळ लागतं। हे एकवटणं हे काही कमी गोष्ट नाही। आपण आज बघतो की विज्ञानाने अनेक शोध लावलेले आहेत, समाजामध्ये खूप वेगानं परिवर्तन होत आहे आणि हे जे परिवर्तन आहे म्हणजे असं वाटतं की केवळ ज्या काही भौतिक बाबी आहेत त्या भौतिक बाबीमध्येच परिवर्तन होत आहे आणि माणूस जो आहे तो दिवसेंदिवस दुरावत चाललेला आहे की काय असे प्रश्न आपल्याला म्हणजे पेपर जेव्हा आपण उघडतो सकाळी किंवा काही घटनांवरती नजर टाकतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की हे जे माणूस जे आहे माणसाचं ते हरवत चाललं की काय असा विचार आपल्याजवळ निर्माण होतो। राम सुमित पंडित यांच्या 6व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिल्लोड येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये फळे, बिस्किट व महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम गुरुवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे समाजसेवक सुमित पंडित यांच्या वतीने सिल्लोड येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये फळे व बिस्किट वाटपचा कार्यक्रम व महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला।
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या हस्ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल महिला रुग्णांना साड्या, फळे, बिस्किटांचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी शेषराव उदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर मुक्ताराम गव्हाणे, समाजसेवक सुमित पंडित, रवींद्र सोनवणे, अतिक शेख, अजिनाथ पंडित, बद्रीनाथ भालगडे व उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टर व स्टाफ सिल्लोड आदींनी सहकार्य व मदत कार्य केले। आज माणुसकी रुग्ण सेवा समूह व सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि आमचे बुद्धी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे श्री प्रशांत नंदे सर यांच्या सर्व माणुसकी समूहाच्या टीमच्या वतीने आज चिरंजीव राम सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्ताने शासकीय रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे गोरगरीब गरजू रुग्णांना, महिला रुग्णांना साड्या वाटप व फळे आणि बिस्किटाचे वाटप करण्यात आले। आज या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून श्री शेषराव उदार साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर व सिल्लोड शहरातील बरेचसे माणुसकी समूह टीमचे मित्रमंडळी। आज खऱ्या अर्थाने आम्ही वाढदिवस केक न कापता, डीजे न लावता, बॅनर न लावता, कुठलाही खर्च न करता गरजू रुग्णांसाठी जो वाढदिवस साजरा केला आणि तोही त्या रामच्या हस्ते त्या गरजू रुग्णांना मदत करण्यात आली। त्यातला जो एक आनंद होता, त्या पेशंटच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं, त्यातच खरं समाधान आम्हाला मिळालं। सुमित पंडित यांनी आतापर्यंत काही ज्यांना रुग्णांना मदत आहे, कुठे कोणी ज्यांना कोणी निराधार आहे अशांना मेडिकल मदत पोहोचवून, त्यांना मेडिकल घाटी एवढंच नव्हे तर पुण्यापर्यंत पोहोचून ज्यांचे काही डोक्यावर परिणाम झालेल्या अशा महिला पुरुषांना पुण्यापर्यंत पोहोचून त्यांना चांगलं करण्याचं काम केलेलं आहे। आणि खरंच हे जे काम करत आहे एकदम प्रशंसनीय काम आहे। कारण आज आपण खरंच समाजसेवा म्हणतो, पण खरी समाजसेवा अशा ज्याला खरंच मदत आहे अशांना मदत करणे म्हणजे खरी समाजसेवा आहे। आणि त्यांचा आज मुलाचा वाढदिवस आहे, काय नाव आहे त्याचा? रामचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कुठे बॅनर नाही, कुठे पोस्टर नाही किंवा कुठेही त्याचा केक न कापता त्यांनी आज जो दवाखान्यात येऊन एक घाटी हॉस्पिटल आहे सिल्लोडचं, या ठिकाणी येऊन रुग्णांना फळ वाटप केले, बिस्किट वाटप केले आणि महिलांना साड्या दिल्या। जी खरी गरज आहे, ज्यांना खरी गरज आहे अशी मदत त्यांना केलेली आहे आणि ही खरी समाजसेवा आहे। आपण, माझं तर एक मत आहे, आपण जो कोणी वाढदिवस साजरा करेल अशाच प्रकारे वाढदिवस साजरा करायचा। कारण जो आपण वाढदिवसानिमित्त अनाठाई खर्च करतो तो कारणी लागेल आणि खरं ज्यातून ज्यांना आवश्यक आहे अशांना त्याची मदत भेटेल आणि खरं याला वाढदिवसाच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या प्राप्त होतील, आशीर्वाद प्राप्त होईल, असे वाढदिवस साजरे करा असं माझं मत आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। बहुसदस्यीय मतदारसंघ 1950 पासून आरक्षणाच्या अनुशेषाची गणना आणि लोकसंख्येच्या प्रमाणात संसाधनांच्या वाटपावर दलित अजेंडा परिषदेत भर। इम्तियाज जलील हे औरंगाबाद लोकसभेतून आमचे उमेदवार असतील। MIM सुप्रीमो ॲडव्होकेट असदुद्दीन ओवेसी यांची घोषणा। लवकरच उर्वरित उमेदवारांची घोषणा करणार। याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।